संस्थातर्फे खूप खूप स्वागत व त्यांचा सत्कार माणिक आसाराम करत आहे. मला अत्यंत आनंद होतोय आज इकडे येऊन, कारण की हे सगळे माझे मित्र आहेत, मित्र परिवारच आहे इकडे, ज्यांनी आज या तय्यम्मा मातेचं स्थापना केली आहे, प्रतिष्ठापना केलेली आहे, त्याची पूजा झालेली आहे. आज त्याचं दर्शन घेण्यासाठी फक्त मी इकडे आलेलो आहे आणि मला खूप आनंद आहे. एक प्रश्न असा पण आहे डेव्हलपमेंटचा, राजेंद्रनगरमध्ये जे अडकलेला प्रकल्प आहे, एक वर्षापासून अडकलेला आहे, त्याकरिता देवीचं पूजन देखील केलं आहे. तुम्ही कसं पाहताय? मला असं वाटतं की ज्या पद्धतीने जवळजवळ 30-35 वर्ष हा प्रोजेक्ट अडकलेला आहे आणि तुम्हाला लक्षात असेल की SRA जो पहिला प्रोजेक्ट, SRA स्थापन झाल्यानंतर जो पहिला प्रोजेक्ट झाला तो राजेंद्रनगरचा होता आणि तो गड किल्ल्यांच्या नावाने त्याला स्वरूप देण्यात येणार होतं. पण काही कारणास्तव इकडच्या काही गोष्टींमुळे जे काही सत्ताधारी होते त्यांच्यामुळे हा प्रोजेक्ट आजही झालेला नाही. आजही लोकांना त्याच्यामधनं काही मिळालेलं नाही, हाती लागलेलं नाही. पिढ्यानपिढ्या इकडनं निघून गेलेल्या आहेत, पण तरी प्रोजेक्टची काही वीट रचली जात नाहीये. आज मातेसाठी माझी हीच प्रार्थना आहे की या निमित्ताने का असे ना की माते या दुर्बुद्धी ज्या लोकांना त्यांना सुबुद्धी द्यावी आणि हा प्रोजेक्ट पुढे जावा, एवढी फक्त शुभेच्छा. नक्कीच तायम्माचा मूर्तीचा इथे आज पूजन करण्यात आलेलं आहे. एक सुंदर भव्य अशा प्रकारचं मिरवणूक सुद्धा सर्व महिलांनी मिळून काढलं आणि भंडाराचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि मी तायम्मांना प्रार्थना केलं का ह्या परिसरातला जो काही विघ्न आहे ते दूर होऊन येणाऱ्या काळामध्ये डेव्हलपमेंटचं काम लवकरात लवकर सुरू होऊन एक लोकांना चांगला 300 फुटाचं घर राहायला मिळेल अशा प्रकारची व्यवस्था करण्यासाठी माताजीने आपण सर्वांना खूप चांगली बुद्धी आणि आशीर्वाद द्यावं अशा प्रकारचा मी प्रार्थना माताजींना केलाय. अनेक वर्षापासून हा प्रकल्प रखडलेला आहे, त्याबद्दल काय सांगणार? नक्कीच काही ना काही विघ्न असेल. आता आपण सर्व लोकांनी मिळून प्रयत्न केला, परंतु माताजींचा आज मंदिरचा प्राण प्रतिष्ठापन झालेला आहे आणि एक चांगला वातावरण इथे सर्व दिसून येतोय आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये काय पलट होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करूया. विघ्न तुम्ही दूर करतात आहे. काल तुम्ही शुक्ला कंपाऊंडचे विघ्न दूर केलेले, आज मात्र राजेंद्रनगरचा दूर जे विघ्न आहे ते कधी दूर होणार आहे, त्या संदर्भात काय? राजेंद्रनगरचं विघ्न दूर होईल, मी मागेही सांगितलं होतं या लोकांना, परंतु काही ना काही छोट्या मोठ्या चुका कार्यकर्त्यांकडनं होत असतो. परंतु ह्या पुढे कोणत्याही प्रकारचा चूक न करता डेव्हलपमेंटच्या बाबतीत सर्वांनी एकजूट व्हायला पाहिजे. आता जे जे विकासक लोक कामाला लागले त्या लोकांनी केलं तर बरं आहे, नाहीतर सरकारने आता एक नवीन स्कीम आणली आहे. सरकार स्वतः घेऊन हे सर्व स्कीम डेव्हलपमेंट करणार अशा प्रकारची सुद्धा एक व्यवस्था होतोय. त्या माध्यमातून आपण करू येणाऱ्या काळामध्ये. हे संतोष का